नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज आपण आहोत देवाची आळंदी येथे आणि आता मी आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात आणि त्यांच्या आशीर्वादाने आजच्या भागाला सुरुवात करूया. बाळ अगदी नुकतं जन्माला आलेलं असताना, तान्ह असताना बऱ्याचदा बाळाचे बाबा त्याला हातात घ्यायला घाबरतात. अर्थात ही भीती काळजीपोटी असते. आज आपण ज्या चिमुकलीला भेटणार आहोत तिचे बाबा सुद्धा सुरुवातीला तिला हातात घ्यायला जरा घाबरायचे आणि आता ते तिला बाईकवर बसून गावभर फिरतात. चला भेटूया काळोखे कुटुंबात जन्माला आलेल्या अत्यंत लाडक्या कृष्णालीला. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. छोट्याशा कृष्णालीने माझ्याकडनं हे सगळे गिफ्ट्स घेतली आहेत, पण मैत्री करायला जरा वेळ लावते. नेव्हर माइंड, तोपर्यंत बाकी सगळे तिचे कोण आहेत आपण जाणून घेऊया. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी कृष्णालीची आई. माझं नाव आरती ईश्वर काळोखे. ओके. मी कृष्णालीचे वडील. माझं नाव ईश्वर खंडू काळोखे. मी कृष्णालीची आजी. माझं नाव रेखा परमेश्वर गाडेकर. मी कृष्णालीचा आजोबा. माझं नाव परमेश्वर तुळशीराम गाडेकर. माझं नाव ताराबाई बाळू रांजणे. मी कृष्णालीची पणजी. मी कृष्णाची आजोबा आहे. माझं नाव खंडू काळोखे. कृष्णालीची आजी आहे, बबुताई खंडू काळोखे. चला, सगळ्यांची ओळख झाली. आता कृष्णालीच्या आई बाबांची गप्पा मारूया. मला सगळ्यात आधी विचारायचंय, कृष्णालीचा हा हेअरकट ही स्टाईल कोणी ठरवली आणि काय आहे याच्या मागचं रहस्य? मीच ठरवली. बरं, काही स्पेसिफिक कारण? ही स्टाईल आवडते मला आणि ती छान दिसतीये ह्या स्टाईल मध्ये. पण मुलांचे कापतात ना असे केस जनरली. हा, मग ते कृष्णालीचे तसे कापण्यामागे काय बरं कारण? सगळी पाहिल्यानंतर तिला मुलगी नाही समजत, मुलगाच समजते. बरं. आता तिला टॉप घातल्यामुळे ती मुलगी वाटते ती. हा, पण एरवी तुम्ही असे कपडे घालत नाही तिला? नाही. मग काय घालता? पॅन्ट शर्ट. का असं का? पण असंच आम्हाला आवडतं मुलगा म्हणून पाहिला तिला. पण अशी किती क्यूट दिसते ती. अशी क्यूट दिसते. आणि त्याच्यानंतर तिला आम्ही दोन्ही कानातलं न घालता तिला डायरेक्ट बाळ्या घालतो. असा गुंडा दादा करतायत तुझा. मग गुंडपणा करते की नाही? गुंडपणा करते ना. खूप काय काय करते? आईने जोरात खूप म्हटलं एकदा. छोटी छोटी मुलं आली ना खेळायला, त्यांना मारणार. बर, डायरेक्ट तिच्यापेक्षा मोठ्या मुलांना? तिच्यापेक्षा मोठ्या मुलांना. आणि त्यांच्या ओरडणार. तिच्या वस्तूंना हात लावला ना की लगेच ओरडायला सुरुवात. मग डोहाळ जेवणाचा काय गोष्ट, काहीतरी गोष्ट झाली आहे तुमची डोहाळ जेवणाची? काय बरं गंमत जम्मत सांगा आम्हाला. म्हणजे ठरलं होतं डोहाळे जेवण करायचं त्याच्यानंतर आणि कसं काही प्रॉब्लेम येत गेले. मग ते पुढं गेलं आणि एक प्रसंग आला. त्यानंतर ते डोहाळं जेवण करायचं असे तारीख ठरली. बर. मग त्या तारखेलाच हिची डिलिव्हरी झाली. डोहाळ जेवण झालंच नाही? नाही झालं. डोहाळ जेवण ज्या दिवशी ठरवलं होतं त्या दिवशी डिलिव्हरीच झाली. सगळं झालं होतं सगळ्यांना. सो डोहाळ जेवणाची आमंत्रण अर्थात सगळ्यांना केली असतीलच. मग कॅन्सल करायला फोन केले तेव्हा बातमीच दिली का? तेव्हा हिला जेव्हा ऍडमिट करून घेतलं ना, त्यानंतर 1-1.5 तासांनी तिची डिलिव्हरी झाल्यानंतर मग मीच सगळ्यांना परत फोन केले आणि त्यांना गुड न्यूज दिली की मुलगी झाली म्हणून. डोहाळ जेवण कॅन्सल, सरळ मुलगीच झाली आहे. आता 5 दिवसांनी 5वीलाच येड आहे. बरं, आणि मग डिलिव्हरीच्या वेळेला काय गडबड झाली? डिलिव्हरीच्या वेळेला आता ह्यांचीच गडबड झाली खूप. बर. तिला ऍडमिट केल्यानंतर ती रिलॅक्स झाली. त्यानंतर तिची मम्मी आणि मी दवाखान्यात. बर. आईला म्हणलं तू घरचं नियोजन बघ, आम्ही दवाखान्यातलं बघतो. मग पुढे? मग काय 7:15 वाजता डिलिव्हरी वगैरे झाली आणि डॉक्टर बाहेर आले. मम्मी होती तेव्हा त्यांना विचारलं की काय पाहिजे. त्या म्हणल्या काही झालं तरी चालेल. तेव्हा डॉक्टर म्हणले मुलगी झाली. मग मम्मीपेक्षा आनंद जास्त ह्यांना झाला. मला मुलगी हवी होती. मुलगी हवी होती आणि मग तिला मुलाचे हेअरकट करायचे होते, असा यांचा प्लॅन होता. मग कसं वाटलं पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर? मी तर तिला काय हातात घेतलंच नाही 2-3 दिवस आणि कोणाला घेऊन पण नाही दिलं. का? डॉक्टर बाहेरच्या दवाखान्यांमध्ये मी ऐकलेलं आहे की नाही का, लहान मुलाला घेतल्यानंतर इन्फेक्शन वगैरे होतं असं.
त्यामुळं मी पण नाही घेतलं आणि दुसऱ्यांना पण नाही घेऊन दिलं. मग शेवटी फायनली हातात आली कधी घेता हा. आलं? रात्री संध्याकाळी आली 7 वाजता. आणि तुम्हाला माहित होतं हे बिलकुल हातच लावत नाहीत भीतीने इन्फेक्शनच्या? हा ते दुसऱ्या मुलांना पण नाही का झाल्या घेतच नाही. बर बर ते नंतर थोड्या दिवसांनीच घेतात. बर. मग यांनी मग फायनली हिने मला दुसऱ्या दिवशी प्रश्न केला, तुम्ही तिला का नाही घेतलं, तुम्हाला आवडलं नाही का मुलगी आलेले? बर. मग म्हणलं तसं काय ना, आपल्याला उलट मुलगीच पाहिजे नव्हती. मुलगा नाही झाला ते काही टेन्शन घेण्याचे कारण नाही. देवाची कृपा, देवाने जे द्यायचं ते दिले. फक्त जे द्यायचं ते तंदुरुस्त दिले, बाकी काय आपल्याला काही टेन्शन नाही. एवढीच आपली अपेक्षा होती. ओके. आणि मग शेवटी हातात घेतलं. हो. कसं वाटलं तेव्हा? मग हिची इच्छा होती मी हातात घ्यावं म्हणून 2 मिनिटं घेतलं. मग तेवढ्यात भीती वाटत होती का बरं वाटत होतं, काय वाटत होतं? बरं पण वाटत होतं आणि भीती पण वाटत होती. आणि मी असं ऐकलं तुम्ही तिला बाईकवर घेऊन फिरता? हो, मी तिला बाईक वरती चक्कर भीती मारल्यानंतर नाही वाटत ती full तुम्हाला? खुश होती. नाही नाही. मग घरी कोणी रागवतं की नाही? घरी आई- रागवतं ना, आई रागवती. आई हो? म्हणते तिला कशाला वाऱ्यात बिऱ्यात फिरवतो, मग मानबिन लचकन तिची. पण तुम्ही आईचं ऐकत असाल असे वाटत नाही. बोलती आई आई आईला खूप बोलती. हसू येतं यावर. नाही नाही, आई बोलती, मी ऐकत नाही. तुम्ही आईचं ऐकता असं वाटत नाही. तरी बाईकवर घेऊन फिरता. हो. काय स्वप्न पाहिले आहे तिच्यासाठी? मोठं होऊन तिने काय करावं असं वाटतं तुम्हाला? तिला IAS व्हावं असं मला वाटतं. IAS हवं असं वाटतं. आणि तुम्हाला? मला ती सांगते तेच. सो आईचं नाही ऐकत पण बायकोचं ऐकता? नाही तसं नाही, शिक्षणाबाबत हो म्हणतात सगळे हो. आणि काय वाटतं, मराठी माध्यमातून शिकावं की इंग्रजी मराठी माध्यमातून? तुम्हा दोघांनाही मराठी नीट व्यवस्थित येतं ना? हो. आणि अभ्यास कोण घेणार तिचा मग? दोघं. दोघंही घेणार? चला मला बाराखडी म्हणून दाखवा. खरंच बघूया येतं का? हा हा चला चला म्हणा. चला म्हणा म्हणते तुम्हाला. सुरू क पासून सुरू. क ख ग हम्म. ग क ख ग घ. हा पुढे ज झ ङ. य र ल. सरळ याराला मधलं सगळं खाल्लं. त थ द ट ठ ड सगळं खाऊन टाकलं. कृष्णाली काही खरं नाही. कृष्णाली आता किती महिन्यांची आहे? ती ती 7 6 महिन्याची महिने पूर्ण झाली. आलेत आणि आता 7वा महिना चालू आहे. 7वा महिना चालू आहे. आणि कृष्णालीच्या जन्मानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल झालेत? ती जेव्हा झाली आमचं लव्ह मॅरेज, मग पप्पांना ते आवडलं नाही ना. मग ती जेव्हा झाली ना त्या दिवशी पप्पा माझ्यासोबत आणि यांच्यासोबत बोलायला लागले. तोपर्यंत बोलत नव्हते? तोपर्यंत बोलत नव्हते. अरे बापरे. 2 वर्ष? किती वर्ष? 2 वर्ष. हा. ओ. इतका म्हणजे ती झाली ना तो दिवस लय भारी आमच्यासाठी दोघांसाठी. असं म्हणजे त्यांनाही असं वाटत होतं ना की सासऱ्यांनी आपल्या संग बोलावं असं. त्यामुळं त्यांचाही आमच्या दोघांचाही तो दिवस एकदम भारी आणि पप्पांचाही. चला आता एक उखाणा आपण सहसा नवरा बायको यांच्या नावाचे घेतो. आज आपण कृष्णालीच्या नावाचा घेऊया. हो. बंध जुळले रेशमाचे जुळून आली नाती, कृष्ण आली जन्माला जन्नू नन्ही परी. अरे वा. आज आपण आहोत छोटूशा कृष्णालीच्या घरी आणि आता तिच्या दोन्ही आज्या माझ्या समोर बसल्या. त्यांच्याशी आणि इतर कुटुंबियांशी आपण गप्पा मारूया. सगळ्यात आधी विचारायचं म्हणजे गुड न्यूज कळली तेव्हा कसं वाटलं? पहिल्यांदा सांगितलं.
बाईंनी सांगितलं की गोड बातमी आहे तर गोडबापनी मी वीज ठेवायला लावली का की आम्ही दोघी सुनी आजारी होते आणि तिला उलट्या होत होत्या बर म्हणून आम्ही दोघी एकाच दिवशी दवाखान्यात गेलो. बर डॉक्टरनी सांगितलं ही घरी आली म्हणजे मला नाही ठेवायचं, मला शिकायचंय. बर तिची परीक्षा आली होती. हम्म. मी म्हणलं अजिबात काय करायचं नाही, मला बघू दे. आणि माझी शेवटची इच्छा आहे, शेवटच्या लेखाचं आहे. 6 लेकींच्या माझ्या डिलिव्हरी झाल्या होत्या. बर मला एवढी इच्छा होती, मला काय पण होऊ दे पण होऊ दे, बर ठेवायचं मला. त्यांना दोघांना मी समजून सांगितलं, म्हणलं कुणी नाही सांभाळणार ना, मी सांभाळेन, माझा जीव घेतो. आणि मग नंतर अर्थातच काही काळ ती माहेरी असेल. मग रात्री जागण्याची ड्युटी कोणाची असायची? रात्री जागण्याची ड्युटी तिच्या आजोबाची. आता आजोबा प्रेमाने बोलायला लागलेत आणि सगळ्या नाराजगी त्यांची गेली आहे म्हटल्यावर ती रात्रभर जागू दे त्यांना. थोडी जरी रडली लागली ना की लगेच आम्ही गाडी करायचो आणि डॉक्टर घेऊन जायचं. डॉक्टर हसायचे आम्हाला, काही दुखत नाही तरी तुम्ही घेऊन येता, अच्छा. काही रडू द्यायचा थोडा व्यायाम होतो. बर मग तिचे आजोबा रात्री तिला घेऊन बसायचे. कृष्णाली सगळ्यांचीच अर्थात लाडकी आहे आणि घरात बराच वेळ सगळ्यांबरोबर असते, तर कसं रमवता तिला? कृष्णालीला गाणी फार आवडतात आणि तिची दीदी तनिष्का रांजणे तिला एक छोटंसं असं गाणं म्हणून दाखवणार आहे, तर ते सगळ्यांनी ऐका. हो नक्की. चंदनिया छुप जाना रे, चंभर को लुक जाना रे, निंदी आँखों में आए, हाँ निंदी आँखों में आए, बिटिया मेरी सो जाए, लेके गोद में सुनाऊं, रात भर भी मैं सुनाऊं, मैं लोरी 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 लोरी. अरे वा किती छान, मस्त, खूप छान. या निमित्ताने मला सगळ्यांनाच विचारायचं आहे, मुलांचं संगोपन करत असताना काही गोष्टी अजिबात करू नये अशा कुठल्या, काय वाटतं तुम्हाला? कोण सांगणार आहे? आणि आता कॉम्पिटिशनची दुनिया झाली आहे, तर प्रत्येक जण जो तो आई वडील काय विचार करतो की माझ्याच मुलांनी हे झालं पाहिजे ते झालं, तर तसं कॉम्पिटिशनमध्ये कोणीच नाही उतरलं पाहिजे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, मोबाईल कोणीही मुलांमध्ये हाताळायला द्यावा नाही, कारण प्रॉब्लेम आहे. आणि आई वडील काय करतात की काम हवं म्हणून एक मुलांसाठी ते खेळणं देऊन टाकतात की हे घ्या मोबाईल आणि झालं, स्वतः फ्री. पण त्याचे वाईट काय परिणाम होतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. बरोबर. मला तर हेच सांगायचंय, पूर्ण समाजालाच हे सांगायचंय की मुलांना मोबाईल देऊ नये. हा महत्वाचा मुद्दा आहे आणि याबद्दल मला आवर्जून प्रेक्षकांना हे सांगावंसं वाटतंय की 90 या दशकातली मुलं, म्हणजे आपण सगळे ज्या दशकात मोठे झालो तेव्हा टीव्ही हे एक नवीन असं माध्यम होतं. सगळे टीव्ही बद्दल बोलायचं की अरे टीव्ही समोर मुलांना बसवू नये, टीव्ही समोर मुलांना बसवू नये. आता मोबाईल हे एक नवीन यंत्र आलंय आणि आता त्याची भीती वाटू लागली आहे. पण पालक म्हणून आपली नक्कीच ही जबाबदारी आहे की आपण त्याचा अतिरेक करू नये. हा, तेच मला सांगायचंय की अतिरेक होतोय, अतिरेक होऊ देऊ नये. आज आपण आहोत छोटूशा कृष्णा भाऊच्या घरी आणि आता आपण तिच्या कुटुंबियांची काही इंटरेस्टिंग गप्पा मारणार आहोत. नवरा बायकोचे आई बाबा झाले की त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाढतात. अर्थातच ते आपल्या मुलाचं संगोपन छान करत असतात, पण प्रत्येकाला असं वाटत असतं की एखादी गोष्ट अशी नको अशी करायला हवी किंवा एखादी सूचना असते. या गोष्टी आपण जनरली बोलून दाखवत नाही, कारण आपल्याला वाटतं आई बाबांना दुखवायला नको किंवा त्यांना असं वाटायला नको की त्यांचं मूल आहे, आपण कशाला मध्ये पडायचं. पण ही संधी आम्ही तुम्हाला देतोय. या संधीला आम्ही म्हणतो किती सांगायचंय मला. या माध्यमातून तुम्ही तुमच्या मनातलं जे काही असेल, जे आतापर्यंत बोलून दाखवलं नसेल, ते कृष्णालीच्या आई बाबांना बोलून दाखवू शकता. मग तुम्हाला कौतुक करायचं असल्यास तेही करू शकता, कान उघडणी करायची असल्यास तीही करू शकता. आणि तुमच्या मनातलं जे काही आहे ते ऐकून प्रतिक्रिया मात्र बोलून नाही, या अशा स्माइलीज मधून कृष्णालीचे आई बाबा देणार आहेत. तर त्यांच्या या प्रतिक्रिया मी त्यांना देते. तुम्ही दोघांनीही यामधून निवडून आपली प्रतिक्रिया द्यायची आहे. तर सुरुवात करूया. कोण बोलणार आहे आधी? तिच्या पप्पांनी करिअर सोबत फॅमिलीला, कृष्णालीला पण टाइम दिला पाहिजे. ते देत नाहीत असं म्हणणं आहे का तुमचं? बाहेर असतात जास्त. बाहेर असतात जास्त. बरं, काय प्रतिक्रिया आहे? काय बरं, मला दिसत नाही. ठीक आहे, ओके. आणि तुमची? त्या एवढं प्रेमात, अच्छा त्यांनीच दिलंय. बरं, कृष्णालीचा त्याने लाड करावा, पण जास्त अति लाड करू नये आणि मोबाईलची सवय जास्त लावू नये. मोबाईलमुळे तिच्या डोळ्यांना पण त्रास होऊ शकतो आणि मेंदूवर पण जास्त त्याचे फ्रिक्वेन्सी वगैरे परिणाम होऊ शकतो.
आणि तुमची प्रतिक्रिया? बरोबर आहे ना. अजून कोणाला काय सांगायचंय? अरे वा, या. ते दोघं बाहेर जातात किंवा मामी पण जाते. आम्हाला असं सांगून जातात की ती रडली तर फोन करा. बर. आणि तिला ठेवून आणि निघून कधी जातात. फोन नसला तर आम्ही काय करायचं? बरोबर आहे. काय करायचं बरं? त्या प्रश्नाचं उत्तर. हे काय बरं, सॅड झाले ते. काय बरं करायचं आता? मला एक फोन घेऊन द्या. ओके. सगळ्यांच्या मनातलं जाणून घेतलं आहे आणि कृष्णाली सुद्धा बरोबर आहे. तिच्या साक्षीने काय प्रॉमिस कराल एकमेकांना? हात धरून प्रॉमिस करा बरं एकमेकांना. मी तुम्हाला प्रॉमिस करते हं. जे तुम्ही सांगाल ते ऐकन. कधीपासून? कधीपासून विचारताय ते? आधी बदवून नका घेऊ, आधी तुमचं प्रॉमिस करा की. हे बरं आहे. जास्त वेळ बाहेर न थांबता जास्त वेळ घरी देईन आणि चिडचिड कमी करा. कृष्णालीच्या आई बाबांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळूया. तर खेळ असा आहे, इथे एक छोटंसं बाळ आहे अगदी आपल्या कृष्णाली सारखं. त्याला तयार करायचं आहे. त्याला तयार करण्यासाठी बरंचसं साहित्य आसपास ठेवलं आहे. पावडर, काजळ, मोजे, टोपडं, डायपर, झबलं, टावेल गुंडाळायला, असं सगळं आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी बाळाला व्यवस्थित घालायच्या आहेत आणि तयार करायचंय. ठीक आहे? 2 मिनिटांची वेळ दिली आहे तुम्हाला. 2 मिनिटांच्या आत कमीत कमी 6 किंवा 6 पेक्षा जास्त गोष्टी बाळाला व्यवस्थित घालून तयार करायचा आहे. सोपा खेळ वाटतोय ना? नाही, थोडासा कठीण केलाय. मग अशी हात कसा धरला होता प्रॉमिस करताना? धरून दाखवा बरं. करेक्ट. एक हात असा धरून ठेवायचा. आता दोघांनी मिळून उरलेल्या हातांनी कोऑर्डिनेट करून हे सगळं करायचं. ठीक आहे? सोपा वाटतो ना खेळ आता? नाही. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होतीये आता. आका पायकर काढलं त्याला जरा टाळक्याला धरून टेबलवर ठेवा. हा, ते बटन लावल्याशिवाय मोजलं जाणार नाही. अर्धा मिनिट झालाय. गेली जोडण्यात पावडर सगळी. 1 मिनिट झालाय. हा, तसं त्या हाताने काही करायचं नाहीये. 1.5 मिनिट झाला. डायपर नीट लावलं नाहीये. चला, शेवटचे 20 सेकंद उरलेत. पाय वाकडा बिकडा करून. अरे 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 अरे, तो मोजा निघालाय. मोजा मोजला जाणार नाही. चला, शेवटचे 10 सेकंद उरले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. आणि बरं काय अवस्था केली आमच्या बाळाची बघूया. अरे 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 अरे, कसं ते टोपडं. चला मोजूया बरं काय काय. टॉवेल मोजता येईल कारण तो व्यवस्थित गुंडाळलाय. सो 1, पावडर 2, काजळ 3, मोजे 4, डायपर 5 आणि एक छोटी पॅन्ट 6. सो 6 गोष्टी घातल्या आहेत. तुम्ही जिंकला आहात खास कृष्णालीसाठी झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. छोट्या कृष्णालीला आणि तिच्या कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही हा भाग आवडला असेल. जाता जाता एक छोटासा संदेश. सध्या आपण गणेशोत्सव साजरा करतो आणि ठिकठिकाणी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. तुमच्या मंडळात किंवा घरी तुम्ही कुठल्या प्रकारची मूर्ती आणली आहे याचा एकदा नक्की विचार करा. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ह्या पाण्यात विरघळत नाहीत आणि मग जलप्रदूषण होतं. शाडूच्या मातीच्या किंवा इको फ्रेंडली मूर्ती आजकाल सगळीकडे अवेलेबल असतात. त्या तुम्ही आणू शकता. याचा नक्की विचार करा. आजच्या भागात इथेच थांबूया. आता भेट पुढच्या भागात, अर्थात एक नवं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. त्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.